मध्ये शिकत आहे. आज मी पंतप्रधान झालो या विषयावर मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. आजची आताची देशाची स्थिती पाहता मला वाटते लोकमान्य टिळकांना पुन्हा यावे लागेल, पण ते शक्य नाही. म्हणून या देशाची निष्ठलेली घडी नीट बसविण्याआधी आपण सर्वांना एकत्र यावे लागेल. परंतु आपल्या आई-वडिलांची अपेक्षा या फार इच्छा आहे की माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, पायलट असे काहीतरी व्हावे आणि चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी मिळवावी असे वाटते. पण तो राजकारणी बनू नये, कारण राजकारण आज राजकारण झालं आहे, राजकारण बनले आहे. घोटाळे, दलाली करणारे, विविध योजनेचे पैसे लुटणारे अशा निरस्तारांचे लोक राजकारणाकडे पाहतात. मित्र, पण मी जनतेचा हा दुष्कळ बदलणार. यासाठी मला या देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? त्यात अशक्य काहीच नाही. जर कोर्टातील पट्टेवारीची नोकरी करणारे सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात, नदी पोहून शिक्षण घेणारे लालबहादूर शास्त्री, चहा विकणारे नरेंद्रजी मोदी पंतप्रधान होऊ शकतात, तर मी का नाही? मित्रहो, जर मी देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झालो तर मी देशाचा कायापालट करेन. सर्वप्रथम मी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य स्थापन करेन. जय हिंद.